माझे नाव लक्ष्मी रमेश शिरसाट आहे। मी आतापर्यंत कधीच भाषण दिलं नव्हतं। म्हणजे मी जेव्हा शाळेमध्ये होती तेव्हा कधी भाषण देण्याचा म्हणजे माझ्यात हिम्मतच नव्हती। पण आमच्या इथे जे सर येतात ट्युशनवाले, त्यांनी आम्हाला म्हणजे मला सांगितलं की बा तू काहीतरी बोलू शकतं। तर मी त्यावेळी भाषण छत्रपती करंडक शिवाजी कॉलेज महाविद्यालय येथे छत्रपती करंडक नावाची एक स्पर्धा होती, त्यामध्ये मी भाषण घेतलं। माझ्या आयुष्यातील ते पहिलं भाषण होतं आणि कसं का होईना पण मी तेव्हा तिथं स्टेजवर जाऊन बोलली, त्याचा मला अभिमान आहे। छत्रपती करंडक ही जी स्पर्धा होती त्या स्पर्धेमधून आम्हाला एक असा अनुभव आला की तिथे जे आयोजक होते त्यांनी ती स्पर्धा स्वतः उभी केली होती आणि तसंच आम्हाला माझ्या मैत्रिणीला व मला असं वाटलं की बा आपणही तशी स्पर्धा करूया। आपल्या गावात जे जिल्हा प्राथमिक शाळा जी आहे तिथं एक स्पर्धा आपण करूया असं आम्ही ठरवलं आणि मग आम्ही तिथं त्या सरांकडे गेलो, त्यांच्यासोबत बोललो की बा आम्हाला स्पर्धा करायची आहे। जे छोटे छोटे मुली आहेत त्या शाळेमध्ये आणि ज्या छोटे आहेत ते तेव्हापासूनच त्यांनी भाषण द्यायला पाहिजे, कुठंतरी बोललं पाहिजे असं आम्हाला वाटू लागलं। कारण जे माझ्यावर जो प्रसंग आला होता की मी कधीच मी भाषण दिलं नाही आणि मला कोणी अशी प्रेरणा पण केली नाही की बा तू भाषण घे, तू काहीतरी करू शकतो, तू बोलू शकतो। तर त्यासाठी आम्ही एक स्पर्धा आयोजित केली। तिथे आम्ही ती स्पर्धा आयोजित केली। त्या सरांकडे गेलो, त्यांना रिक्वेस्ट केली की बा आम्हाला इथे स्पर्धा करायची आहे आणि ते सरांनी आम्हाला हो म्हटलं। तर तिथे आम्ही सर्व आयोजन आम्हीच केलं होतं। विद्यार्थ्यांना विषय दिले, विद्यार्थ्यांना प्रेरित केलं की बा तुम्ही भाषण घ्या, छोटे का होईना पण तुम्ही भाषण घ्या। आणि तिथे विद्यार्थ्यांनी भाषण घेतले आणि तिथे 3 विद्यार्थ्यांची निवड सुद्धा करण्यात आली आणि त्यांच्यासाठी जी निवड करण्यात आली 3 विद्यार्थ्यांसाठी, तर त्यांना आम्ही गिफ्ट सुद्धा दिले। धन्यवाद। आम्ही मी जे चालू केली इंग्लिश स्पीकिंगची, त्यामध्ये सर आम्हाला इंग्लिशचं तर शिकवतातच, त्यानुसार आमचं मराठी वाचन, हिंदी वाचन आणि असं घेत असतात, इंग्लिश वाचन। तर त्यामुळे माझ्या अभ्यासामध्ये मला खूप फायदा झाला। कारण मी जेव्हा पेपरला गेली मला इंग्लिश काहीच येत नव्हतं, पण सरांनी जे सेंटेन्स जे आम्हाला शिकवले तर त्यामधले खूप काही शब्द जे आहे ती मी पेपरमध्ये लिहू शकली। आणि याच्या आधी वाचनाची काहीच आवड नव्हती, या ट्युशनमुळे मला वाचनाची आवड निर्माण झाली आणि मला खूप साऱ्या गोष्टी माहिती पडू लागल्या। ह्या गोष्टी माहिती होऊन जे आपल्याला जे ज्ञान येते ते पुस्तकातूनच येते हे मला समजलं। मी जे पुस्तक वाचन केलं ते होते बाबा आमटेंचं, समीराताई आमटेंचं साधना हे नावाचं पुस्तक होतं। त्या पुस्तकातून साधनाताई ज्या आहेत त्यांचे जे कष्ट आहेत ते मला कळले आणि बाबा आमटे यांचे कष्ट सुद्धा मला कळले। त्यांच्या कष्टावरून असं वाटते मला की आपण काहीच करत नाही, तर त्यांच्या त्या पुस्तकातून मला एक प्रेरणा मिळाली की आपण श्रमाचे कष्ट केले पाहिजे आणि हे कष्टच आपल्या जीवनाला सार्थक ठरू शकतात। आधी जेव्हा मला कोणतेही काम, कोणती गोष्ट करायची असली तर मला खूप भीती वाटत होती, पण आता मला माझी भीती खूप कमी होत चाललेली आहे। हे या वाचनामुळं आणि या ट्युशनमुळंच सिद्ध झालेलं आहे असं मला वाटते आणि याच्या समोर सुद्धा माझी भीती संपणार आहे असं मला वाटते।